नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? मजेत ना? वा, असायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटरेस्टिंग टॉपिक पाहतोय, टाइप्स ऑफ मोशन. बरोबर? फिजिक्स मधला हा अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट, टाइप्स ऑफ मोशन. आणि त्याच्यामध्ये पहिला टॉपिक जो आपण शिकलोय तो म्हणजे रेक्टिलिनियर मोशन. आणि रेक्टिलिनियर मोशन मध्ये काय काय पाहिलं आठवतंय सगळ्यांना? हो सर, तुम्ही डिस्प्लेसमेंट सांगितलं होतं, वेलोसिटी सांगितलं होतं, ऍक्सिलरेशन सांगितलं होतं आणि पाठीमागच्या लेक्चरला 3 कायनेमॅटिकल इक्वेशन सांगितले होते. 3 कायनेमॅटिकल इक्वेशन. तर आम्ही पेन घेतला, नोटबुक घेतली आणि लिहून पाहिले. आणि ते आम्हाला आता आठवत आहे. आठवतात तर सर्वांना? हो, नक्कीच आठवत असतील. आठवायलाच पाहिजे, कारण हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन वर आपल्याला 2-2 मार्काचे न्यूमेरिकल विचारले जातात. त्यामुळे हे लक्षात ठेवायला आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे मी ते लिहून पाहिले, प्रॅक्टिस केली. ओके, केली ना? हो. चला आपण एकदा रिवाइज करून पाहूया किती जणांना ते आठवतंय ते. ओके, चला. तर 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. V is equal to U plus AT. V is equal to U plus AT. लिहून पाहायचं? ठीक आहे. तुमच्या बरोबर मी पण लिहून पाहतोय, म्हणजे माझी पण प्रॅक्टिस होईल, तुमची पण झाली असेल. ठीक आहे. ज्यांनी केली नसेल त्यांनी प्रॅक्टिस करा. पुन्हा एकदा लिहून पहा. काय पहिले कायनेमॅटिकल इक्वेशन? V is equal to U plus AT. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन काय होतं? V is equal to U plus AT. So erase this. V is equal to U plus AT. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आठवतंय? हो, येतंय बरोबर. आले का? विचारांचं बरोबर आलंय. सेकंड पाहूया. S is equal to UT plus 1/2 AT square. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आलं का? करेक्ट. हो. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन V square is equal to U square plus twice AS. तिकडे न पाहता लिहून पाहिले. जमतंय ना मला? मला पण येत असेल. तर पहिले कायनेमॅटिकल इक्वेशन काय आहे? V is equal to U plus AT. हे प्लस साइन आहे, लक्षात ठेवा. मी तुला हायलाइट करतो. S is equal to UT plus 1/2 AT square and V square is equal to U. Understand? Yes. You remember. Then third, हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन पाहिले. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. अशी 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आपण पाहिलेले आहेत आणि ते लक्षात पण ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं होतं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल इन एन सेकंड. क्वेश्चनचं इक्वेशन होतं एसएन चं इक्वेशन होतं. एसएन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे त्याचा? U plus A by 2 into bracket twice n minus 1. येते? जमतंय ना सगळ्यांना? हो, आठवतंय. आठवायला पाहिजे, कारण हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण एसएन चे इक्वेशन होतंय. What is U is initial velocity, A is acceleration, Sn is distance travel in n second and Sn minus 1 distance travel in n minus 1 second. चला, आजच्या लेक्चरला आपण जाऊया पुढच्या टॉपिककडे. आता पुढच्या टॉपिककडे जायचं आपल्याला. काय? इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आता अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे काय? की एखादी वस्तू तुम्ही वरून खाली फेकली, ती खाली येत असताना त्याचं ऍक्सिलरेशन काय झालं असेल मित्रांनो? जी. ऍक्सिलरेशन, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल जी, आणि वरून बॉडी खाली पडत असताना जे काही त्याला ऍक्सिलरेशन प्राप्त होणार आहे, म्हणजे ती बॉडी खाली येत असताना तुमचं ऍक्सिलरेशनची जी ची व्हॅल्यू असेल ती काय असेल? तुमची प्लस असेल. कारण त्याला अगेन्स्ट काम करावं लागतंय का? नाही, कारण वरून खाली येत असताना बॉडी पृथ्वीकडे आकर्षित होणार आहे आणि त्यामुळे तुमचे ऍक्सिलरेशन जे काही प्राप्त होणार आहे त्या बॉडीला ते कसं असणार आहे? प्लस जी असणार आहे. म्हणजे पुट A is equal to plus G in the 3 kinematical equations. आपल्याला 3 kinematical इक्वेशन पाहिजे, अंडर ग्रॅव्हिटी आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. आता अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर ते आपण थोडंसं रिवाइज करूया. आता अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे काय? सपोज देयर इज अ बॉडी. एक आपण चेंडू घेऊया छानसा. एक बॉल घेतला आपण, and this
बॉडी इज फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी. वरून ती काय होते, बॉडी खाली पडते. इकडे काय आहे तुमचा, खाली ग्राउंडचा सरफेस आहे, ग्राउंड जमिनीवरती पृष्ठभागावरती काय होते, पडते. तर सरफेस वरती पडत असताना या ठिकाणी त्या बॉडीला जे ऍक्सलरेशन प्राप्त झालंय ते कसं असणार आहे, प्लस जी असणार आहे. ऍक्सलरेशन इज इक्वल टू प्लस जी. खालच्या बाजूला येते ना ती बॉडी. आणि या ठिकाणी आपण जे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन पाहिले, काय होतं पहिलं, v इज इक्वल टू u प्लस एटी. इतका तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, बरोबर आहे. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन s इज इक्वल टू ut प्लस 1/2 एटी स्क्वेअर. ह्याची जर आम्ही असं रोटेट करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. तर या तीन कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये काय करायचं आपल्याला, या ठिकाणी a दिसतोय, a च्या ऐवजी काय करायचं, प्लस जी पुट करायचं. इथं पण a आहे. तिन्ही इक्वेशन मध्ये ऍक्सलरेशन आहे. कुठेही ऍक्सलरेशनची व्हॅल्यू नाही असं आहे का, नाहीये. सगळ्यात कॉमन गोष्ट आहे ती. काय करणार मी, या तीन कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये a च्या ऐवजी प्लस जी पुट करणार. काय करणार, a च्या ऐवजी प्लस जी पुट करणार. काय इक्वेशन चेंज होईल बाळांनो, सांगा. काय इक्वेशन चेंज झालंय, काय होईल, v इज इक्वल टू u प्लस gt. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन काय होईल, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 gt स्क्वेअर. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस gs. आहे का हे सगळं, हो हे झालं, जमतंय आपल्याला. v इज इक्वल टू u प्लस gt. सेकंड s इज इक्वल टू ut प्लस 1/2 gt स्क्वेअर. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस gs. आले, करेक्ट आले का, हो करेक्ट आले. हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे की इक्वेशन ऑफ मोशन अंडर ग्रॅव्हिटी. अंडर म्हणजे काय, बॉडी खाली येत असताना. मोशन ऑफ द बॉडी ओनली अंडर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे बॉडी वरून खाली येत असताना आपल्याला जी ची व्हॅल्यू काय मिळते, प्लस मिळते, बरोबर आहे. आपल्याला जी काय मिळणार आहे, ऍक्सलरेशन प्लस जी मिळणार आहे. आणि त्यालाच काय म्हणलं जातं, मोशन अंडर द ग्रॅव्हिटी और फ्री फॉल म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं, फ्री फॉल. बॉडी वरून खाली पडते म्हणजे फ्री फॉल. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा फोर्स नसणार आहे. ती येताना खालच्या दिशेला येते, त्यामुळे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी तर नसणार आहे, कारण त्या ठिकाणी ऍक्सलरेशन तुमचं काय होणार आहे, प्लस जी असणार आहे. आणि आपल्याला तीन कायनेमॅटिकल इक्वेशन मिळाले, v इज इक्वल टू u प्लस gt. येते का सगळ्यांना हे लक्षात. काय पहिले कायनेमॅटिकल इक्वेशन याच्यासाठी अंडर ग्रॅव्हिटी v इज इक्वल टू u प्लस gt. सेकंड s इज इक्वल टू ut प्लस 1/2 gt स्क्वेअर. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस gs. मी तुम्हाला मागच्या लेक्चर सांगितलं की तुम्ही तीन कायनेमॅटिकल इक्वेशन जर पाठ केले तर फायदा काय होतोय. पाठ केले तर इतर फक्त त्या तीन कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये काय करायचं, याच्या ऐवजी प्लस जी पुट करायचं आहे, बरोबर आहे. काही लोक चालवायचं काही कारण हे गरज नाही पडत आपल्याला. आणि सिंपल आहे. जी स्कीम मध्ये जी आपली आईस्क्रीमच्या अगोदरची जी स्कीम होती, तिथं मात्र हे 2 मार्काला क्वेश्चन हा फिक्स विचारला जायचा. आणि आता आपण 2-2 मार्काला याच्यावरती न्यूमेरिकल विचारले जातात. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं. मित्रांनो, हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल अंडर ग्रॅव्हिटी. तर मी जातोय पुढच्या कन्सेप्टकडे, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे काय, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, बरोबर. इथं अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हटलंय. इथं काय शब्द, अंडर ग्रॅव्हिटी, आणि हा शब्द काय, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे काय, बॉडी थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. इकडे काय होती, बॉडी थ्रोन व्हर्टिकली डाउनवर्ड. इथं अप आहे, इथं काय होती, बॉडी थ्रोन व्हर्टिकली डाउनवर्ड. ह्याच्या दिशेला चालली येत असते, त्याला फ्री फॉल आपण म्हटलं होतं. तर इथं अपवर्ड जात असताना काय होईल बरं, पाहूया आपण. डायग्राम एक्सप्लेन करून पाहूया. समजा एक बॉडी तुम्ही घेतलेली, हा पृथ्वीचा सरफेस आहे, सरफेस म्हणूया, सरफेस किंवा ग्राउंड म्हणूया. तुम्ही इथं उभे आहात आणि तुम्ही एखादी वस्तू तुम्ही वरती फेकलेली आहे. एक वस्तू किंवा एक आपण बॉल बॉल घेतलाय, तो तुम्ही काय केलेला आहे, हवेमध्ये वरती फेकलेला आहे.
आता इथं काय होईल तुमचं ऍक्सलरेशन काय असेल जीच्या विरुद्ध काम करेल जे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करेल म्हणून तुमचं ऍक्सलरेशन काय करावं लागेल तुम्हाला a इज इक्वल टू मायनस जी पुट करावं लागेल आपण ते तीन कायनेटिक इक्वेशन पुन्हा एकदा पाहूया v इज इक्वल टू u प्लस at third kinetic second kinetic equation s is equal to ut plus 1/2 at square third kinetic equation v square is equal to u square plus twice g sorry twice as twice as आता काय करायचं आपल्याला या तीन कायनेटिक इक्वेशन मध्ये पुट a is equal to minus g म्हणजे आपण इथं काय करायचं a च्या ऐवजी मायनस जी पुट करायचा आता मायनस जी पुट करायचं काय करता येईल आपण जे मागचे तीन कायनेटिक इक्वेशन पाहिले होते इथं जे प्लस साइन दिसते ना त्याला फक्त मायनस करा चालेल डायरेक्टली तुमच्या लक्षात येईल तसं केलं तरी चालेल काय करा a च्या ऐवजी मायनस जी पुट करा एक आपण करून पाहूया a च्या ऐवजी काय करा मायनस जी पुट करा पुट a is equal to minus g. You get the equation v is equal to u plus minus g into t. काय इक्वेशन आहे पहा एक प्लस मायनस काय होईल एकच करून दाखवतो मी बाकी तुमच्या लक्षात येईल u प्लस मायनस 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 gt आलं का इक्वेशन हे v is equal to u minus gt तसं दुसरं काय करणार s is equal to ut minus 1/2 gt square and third equation v square is equal to u square minus twice gs. But understand this is very important concept. सगळ्यांच्या लक्षात आला अंडर ग्रॅव्हिटी आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी अंडर ग्रॅव्हिटी म्हटलं की बॉडी फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी वरून खाली येते फ्रीली फॉलिंग आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे काय बॉडी खालून वरती फेकली तर ती हवेमध्ये वरती जाते मेकॅनिकल कन्सेप्ट आहे सगळ्यांच्या लक्षात येत असेल डेली लाईफ मध्ये आपण हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे बरोबर की आपण उंच टेकडीवरती गेलो बरोबर आहे आणि उंच टेकडीवरून एखादा तुम्ही दगड जर वरून खाली सोडला बरोबर समजा आपण गोल गोल आहे याचा तो वरून खाली सोडला तर तो दगड खाली जातो बरोबर तो आपण खालून वरती फेकायचा म्हटलं तर वरच्या टोकावर सहज जात नाही जास्त एनर्जी आपल्याला करावी लागते कारण वरून बॉडी येत असताना ती अंडर ग्रॅव्हिटी असल्यामुळं त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू प्लस असल्यामुळे ती पटकन खाली जाते आणि त्याचा वेग कॉन्स्टंट म्हणजे हे राहतो परंतु खाली वरती फेकायची म्हटलं तर ते रिटार्डेशन म्हणून काम करतं आणि तुमची व्हेलॉसिटी काय होत जाते किंवा त्या वस्तूचा किंवा त्या बॉडीचा वेग काय होत जातो मंदावत जातो कमी होत जातो ओके अशा पद्धतीने हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना समजला असेल अंडर ग्रॅव्हिटी आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत तो म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन n सेकंड मूव्हिंग युनिफॉर्म ऍक्सलरेशन आता इथे ऍक्सलरेशन कसं आहे तर जी जी ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे काय नाही आपण ते तीन ते इक्वेशन पाहिलं होतं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन n सेकंड काय इक्वेशन होतं एसएन चं इक्वेशन आठवतंय का मी पुन्हा एकदा इथे लिहितो एसएन इज इक्वल टू u प्लस a बाय 2 into bracket twice n minus 1 आता इथं काय करायचं मित्रांनो याचं इक्वेशन टाकताना एसएन चं इक्वेशन आपल्याला u ची व्हॅल्यू जशी तशी राहील फक्त a च्या ऐवजी काय करणार आहात तुम्ही g पुट करणार आहात काय करायचं a च्या ऐवजी g पुट करायचं बरोबर a च्या ऐवजी काय करा g पुट करा g बाय 2 into bracket twice n minus 1 काय केलं इथं a च्या ऐवजी काय केलेलं आहे g पुट केलाय इथे का लक्षात क्लियर पुट a च्या ऐवजी काय केलाय g पुट केलाय लगे इक्वेशन पहा u plus g upon 2 into bracket twice n minus 1 okay g is gravitational acceleration आपण त्याला म्हणतो किती व्हॅल्यू असते g ची कोण सांगतो मला g ची व्हॅल्यू किती असते येते ना g ची व्हॅल्यू असते 9.81 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर 9.81 किंवा 9.8 घेतो आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर ती जर सेंटीमीटर मध्ये घेतली तर 981 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये घ्या सेंटीमीटर मध्ये 981 किंवा 980 घेतो आपण मीटर मध्ये मात्र 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर बघा अंडरस्टँड
Yes, this concept is very very important. Distance travel by particle in n second, distance travel by particle in n second under gravity against gravity. आता आहे जर under gravity, बरं जर against gravity जर घेतलं तर काय इक्वेशन मिळेल सांगा. against gravity काय इक्वेशन मिळेल. Sn is equal to हे काय होतं अंडर ग्रॅव्हिटी, वरून बॉडी खाली येते, आता खाली वरती जात असेल काय होईल बरं. u minus g upon 2 into bracket twice n minus 1. काय काय केलं, काय चेंज झाला रे, काय चेंज झाला मुलांनो सांगा. इथे हा जो प्लस जी होता ना, प्लस होता ना, ते फक्त काय झालं तुमचा मायनस झालेला आहे. प्लस तर काय झालं इथं मायनस झालेलं आहे. बरं प्लस तर काय झालं फक्त इथं मायनस झालं. इथं प्लस होतं तर इथं काय केलं तुम्ही फक्त मायनस चिन्ह, बाकी काही बदल या ठिकाणी झालेला नाहीये. इक्वेशन एकदा लिहून पहा, प्रॅक्टिस करा. तर जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल इक्वेशनची, मॅथ मध्ये सुद्धा केमिस्ट्री मध्ये सुद्धा मॅक्सिमम रिएक्शन लिहून पहा, कारण बऱ्याच वेळा आपली प्रॅक्टिस कमी पडते, बाकी काहीच अडचण येत नाहीये. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घेतो, मी सॉल्व्ह करतो, परीक्षेला गेल्यानंतर मला काही आठवतच नाहीये. त्याचं कारण काय होतं, तुम्ही प्रॅक्टिसला कमी पडताय. क्रिकेटर सुद्धा क्रिकेट मध्ये जर क्रिकेट ग्राउंड वरती जर समजा प्रॅक्टिस सेशन कशासाठी असतं, प्रॅक्टिस केल्यामुळं त्याला सराव होऊन जातो. प्रॅक्टिस सेशन मध्ये नंतर डायरेक्ट जर ग्राउंड वरती गेले तर जमेल का, मॅच मध्ये नाही जमणार. त्यासाठी त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. मॅथ मध्ये सुद्धा तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करून पहा, कारण मॅथ हा विषय अतिशय इंटरेस्टिंग असतो, सोपा असतो. तसंच फिजिक्स बरोबर आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, सोपं आहे. परंतु आपण कुठं कमी पडतो तर आपण प्रॅक्टिस करत नाही, आणि प्रॅक्टिस न केल्यामुळे ते इक्वेशन लक्षात राहत नाही. तर जसं आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट केली की आपल्या लक्षात राहते. रिमेंबर आपण म्हणतो, रिमेंबर, हाऊ टू रिकॉल, हाऊ टू रिकॉल, यू रिमेंबर, हाऊ टू रिमेंबर, यू रिपीट अगेन, रिपीट अगेन, रिपीट अगेन. आणि आपण ते लिहून पहा, मॅक्झिमम प्रॅक्टिस करून पहा. इट इज पार्ट ऑफ अंडरस्टँडिंग. व्हेन यू राईट अ ओन लँग्वेज, तुमच्या भाषेमध्ये त्या नोट्स लिहून पहा, तुमच्या ह्याच्यामध्ये ते इक्वेशन लिहून पहा. फर्स्ट सेमिस्टरचा पार्ट वेगळा होता, सेकंड सेमिस्टरला मात्र तुम्हाला ऍप्लिकेशन बेस आहे. अप्लाइड मॅथमेटिक्स आहे, अप्लाइड फिजिक्स आहे, अप्लाइड केमिस्ट्री आहे, अप्लाइड मेकॅनिक्स आहे. आणि मेकॅनिक्स सारखा विषय किंवा फिजिक्स सारखा विषय किंवा मॅथ सारखा विषय तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट करून पाहावा लागेल, पुन्हा पुन्हा लिहून पाहावा लागेल. तुम्ही एकदा दोनदा तीनदा नाही, चार चार पाच पाच वेळा लिहून पहा. एकदा तुम्ही वाचलं म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल असं नाही, एकदा व्हिडिओ पाहिला म्हणजे तुमचे 100% लक्षात येईल असं नाही, तुम्हाला तो पुन्हा पुन्हा रिपीट करून पाहावा लागेल. ओके, तर आपण जाऊया पुढच्या टॉपिककडे, सर्क्युलर मोशन. आता लिनियर मोशन हा कन्सेप्ट या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यावर आधारित काही न्यूमेरिकल्स मी सर्क्युलर मोशन आणि अँग्युलर मोशन, सॉरी सर्क्युलर अँग्युलर मोशन जे आधारित सर्क्युलर आपण अँग्युलर म्हटले त्याच्यावर आधारित जेव्हा न्यूमेरिकल घेईल त्यावेळेस मी लिनियर कडे पुन्हा एकदा जाणार आहे. लिनियर मोशन, कारण हा पुढचा टॉपिक जर समजला तर आपण कंपॅरेटिव्हली स्टडी करणार आहोत. लिनियर मोशन, अँग्युलर मोशन. आता लिनियर मोशन कशी असते, स्ट्रेट लाईन मोशन असते. अँग्युलर मोशन मध्ये कसं असतं, सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. The body is moving along the circumference of the circle. Circumference म्हणजे काय माहिती तुम्हाला, तर motion of particle along a circumference of circle is called as a circular motion. महत्त्वाचा शब्द काय, circumference, along the circumference of circle. एक बॉडी घेतली आपण जी मूव होते along the circumference of circle. Body is moving along the circumference of circle. Circumference म्हणजे वर्तुळ परिघ आपण त्याला म्हणूया. वर्तुळ परिघाच्या भोवती एक आपण सर्कल पाहूया. सपोज सर्कुलर येणार नाही, आपण समजून घेऊया. Suppose this is a circle. Suppose सर्कल आहे, हा सेंटर असेल. एक बॉडी आपण घेतलेली आहे, कोणत्या पोझिशनला आहे, या ठिकाणी एक बॉडी घेतली आपण. दिस इज बॉडी विच इज ऍट द पोझिशन ए. ए ह्या पोझिशनला आहे, ठीक आहे. ए पोझिशनला आहे ती बॉडी,
आणि ती बॉडी ए पासून बी पोझिशनला जात असेल, ए पासून कुठे गेली ती बॉडी, बी पोझिशनला गेली, आणि हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय त्याला आपण अर्थ म्हणतो, बरोबर. हे आरसी अर्थ वरतो वगैरे असेल तर तिथं, तर या ठिकाणी अँगल क्रिएट होतो थिटा, तर त्याला अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणतात. त्यानंतर अँगुलर व्हेलॉसिटी, अँगुलर ऍक्सलरेशन, जसं आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे, तसंच ते लिनियर डिस्प्लेसमेंट झालं. इथं पाहिजे आपल्याला अँगुलर डिस्प्लेसमेंट, तिथं पाहिलं होतं आपण व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, तिथं पाहिजे आपल्याला अँगुलर व्हेलॉसिटी, तिथं पाहिलं होतं आपण ऍक्सलरेशन म्हणजे लिनियर ऍक्सलरेशन, तिथं पाहिजे आपल्याला अँगुलर ऍक्सलरेशन. म्हणून तुम्ही म्हटलं होतं की तुम्हाला जर लिनियरचा कन्सेप्ट समजला तर अँगुलरचा कन्सेप्ट समजायला अतिशय सोपं जातं. आता motion of a body along a circumference of circle is called as a angular motion or circular motion. आता सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल काय काय आहेत सगळ्यांना माहिती आहे, डे टू डे लाईफ मध्ये माहिती आहे आपल्याला की मोशन ऑफ सायकलिस्ट अलोंग द सर्क्युलर पाथ. त्याच्यानंतर मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ. मून पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय तर त्याची मोशन कोणती आहे, तर ती अँगुलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन इलिप्टिकल आपण त्याला म्हणतो की सूर्याभोवती पृथ्वी फिरते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते. एकदम सर्कल मध्ये फिरते का, नाही, इलिप्टिकल पार्ट असतो तो, बरोबर. अंडवर्तुळाकार आपण त्याला म्हणूया अशा पद्धतीने, बरोबर. या ठिकाणी समजा तुमचा सन असेल, सूर्य असेल, बरोबर आहे, तर त्याच्या भोवती ही जी पृथ्वी फिरते, बरोबर, अर्थ म्हणूया, तर ती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असते आणि क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल, तर इट इज मूव्हिंग अलोंग द सन. त्याच्यानंतर मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. त्याच्यानंतर मोशन ऑफ द टिप ऑफ द हँड्स ऑफ द क्लॉक. घड्याळाचा जो काटा असतो त्याचं जे हे आहे तो फिरताना कोणती मोशन असते, सर्क्युलर मोशन, किंवा मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. न्यूक्लियस जर आपण प्रोटॉन घेतला, सेंटरमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात आणि त्याच्याभोवती काय करत असतात, केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतात, बरोबर. इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग अराउंड द nucleus. These are the examples of circular motion or angular motion. Circular motion चे example आपल्याला सांगता येईल की motion of the electron. काय example त्याचं, पुन्हा पाहूया आपण. motion of the cyclist along the circular path, motion of the moon around the earth, त्याच्यानंतर motion of the earth around the sun, त्याच्यानंतर motion of the tip of the clock. hand clock आपण त्याला म्हणूया, घड्याळाचा जो काटा असतो त्याचं जो मोशन हे असतं टिप, त्याची जी मोशन असते ती अँगुलर मोशन असते. मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲटम. अजून काय एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला, जायंट व्हील. जायंट व्हील पाहिलं सगळ्यांनी, तर जायंट व्हील मध्ये काय असतं, तर ती मोशन कुठली असते, सर्क्युलर मोशन असते जायंट व्हील मध्ये. जायंट व्हील पाहिलं सगळ्यांनी, आकाशात पाळणा, आपण त्या पाळण्यामध्ये बसलो की आपल्या बॉडीला मोशन प्राप्त होते, बरोबर आहे. पाळणा जेव्हा फिरतो आपण एका जागेवर स्थिर असतो, परंतु जेव्हा तो पाळणा फिरतो कसं वाटतं, तर आता यात्रा आपल्या जे काही कोविड मुळे बंद आहे, हे काय आहे, बरेच जण मिस करतायत, परंतु मित्रांनो त्यावेळेस जी मोशन आपल्या बॉडीला प्राप्त होते तर ती कोणती असते, सर्क्युलर मोशन असते. मला अंडरस्टँड? येस. वी आर गोइंग टू द नेक्स्ट टॉपिक, is the displacement, that is angular displacement. आता आपल्याला पाहायचं आहे, जसं आपण लिनियर डिस्प्लेसमेंट पाहिलं होतं तसंच पाहायचं आपल्याला अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आता अँगुलर डिस्प्लेसमेंटचं एकदम डायग्रामॅटिकल समजून सांगायचं झालं तर आपण इथं पाहिलेलं आहे, पहा इथं बॉडी, ठीक आहे, सर्कल आपण ड्रॉ करूया. सर्कल आला, तिथे त्याचं सेंटर घेऊया, सेंटर आणि
center, and R is the radius. R is the radius. P to A. Or A ह्या पोझिशनला एखादी बॉडी आपण ठेवलेली आहे आणि बॉडी ए पोझिशन पासून होते कुठे जाते बघा बी ला जाते ए पासून निघून कुठे जाणार आहे बी ला जाणार आहे ए टू बी ला चाललेली आहे बी पॉइंट पर्यंत गेलेली आहे जाताना ती काय करते डिस्टन्स ट्रॅव्हल करते और डिस्टन्स यस काय कोणतं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स yes that is the distance here yes is a linear displacement आपण त्याला म्हणूया पण ह्या ठिकाणी जो अँगल क्रिएट केलेला आहे आणि अँगल किती असतो तो थीटा आणि त्या अँगललाच काय म्हणायचं तर अँगुलर डिस्प्लेसमेंट अँगल ट्रेस बाय द रेडियस वेक्टर काय म्हटलंय द अँगल ट्रेस और acquire by the radius vector महत्त्वाचा शब्द काय आपल्याला या ठिकाणी अँगल महत्त्वाचा शब्द काय अँगल ट्रेस बाय द radius vector in a given time when particle moves from one position to another position along a circular path कसा असावा सर्क्युलर पाथ असावा त्याला काय म्हटलेले अँगुलर डिस्प्लेसमेंट and angular displacement is denoted by theta कोणतं सिंबल आहे थीटा थीटा चल कसं करायचं लक्षात ठेवा थीटा थीटा इज अँगुलर डिस्प्लेसमेंट आता अँगुलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे डेफिनेशन तुमच्या लक्षात आले असेल द अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर ओके द अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर अँगल जो क्रिएट झालेला आहे थीटा थीटाला काय म्हणलं आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट आता अँगुलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे तर अँगुलर डिस्प्लेसमेंट इज द लेंथ ऑफ द आर्क कुठे दिसतंय का लेंथ ऑफ आर्क इथे दाखवलेले बघा यस यस इज द लेंथ ऑफ आर्क ठीक तर लेंथ ऑफ द आर्क अँगुलर डिस्प्लेसमेंट इज द लेंथ ऑफ द आर्क divided by radius of the circle the radius काय आहे r is the radius and length of arc is s therefore we get the formula theta is equal to s upon r keep in mind that this formula is very important हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे त्याच्यानंतर s म्हणजे काय लिनियर डिस्प्लेसमेंट आणि r म्हणजे काय रेडियस म्हणजे फॉर्म्युला theta is equal to s upon r theta is equal to s upon r फॉर्म्युला लक्षात राहील का हो theta is equal to s upon r keep in mind that this is formula is very important theta is equal to s upon r आता याचं युनिट काय असतं अँगुलर डिस्प्लेसमेंटचं अँगुलर डिस्प्लेसमेंटचं युनिट असतं रेडियन काय युनिट असतं त्याचं रेडियन किंवा सिंबॉलिकली काय लिहितात rad कुठे पाहिले हे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हा कन्सेप्ट पाहिलेला आपण प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल बरोबर आहे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हा कन्सेप्ट तुम्ही पाहिलेला आहे कुठं फर्स्ट सेमिस्टरला पहिला जो टॉपिक होता युनिट अँड मेजरमेंट 7 फंडामेंटल क्वांटिटी लेंथ मास टाइम टेम्परेचर करंट लुमिनस इंटेन्सिटी अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल तर प्लेन अँगलचं युनिट पाहिलं होतं तुम्ही रेडियन रेडियन लक्षात ठेवा आणि सॉलिड अँगलचं स्टेरेडियन ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल इथे मात्र लक्षात ठेवा अँगुलर डिस्प्लेसमेंटचं युनिट असतं रेडियन रॅड युनिट घेताना तुम्ही रेडियन मध्ये लिहायचं आता जसं आपण लिनियर डिस्प्लेसमेंट आपण पाहिलं होतं बरोबर आहे लिनियर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय होतं मी तुम्हाला तुम्ही सांगेल लिनियर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं मित्रांनो तर लिनियर डिस्प्लेसमेंटचं युनिट होतं मीटर बरोबर आहे इथं मात्र तुम्हाला घ्यायचं आहे रेडियन बरोबर काय घ्यायचंय रेडियन हे झालं लिनियर साठी तर तुम्हाला हे पाहिजे अँगुलर साठी काय घेणार आहे रेडियन आपण एकदा ते रिपीट करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला पूर्वी लक्षात ठेवा
लिनियर साठी युनिट काय असतं रेडियन आणि सॉरी लिनियर साठी युनिट असतं मीटर आणि या ठिकाणी रेडियन. आता रेडियन जो अँगल आपल्याला दिला असतो तो कसा आपण कॅल्क्युलेट करायचा काय त्याच्याकडे मी तुम्हाला नंतर घेऊनच जाईल न्यूमेरिकल सॉल्व करताना. परंतु आपण जर पाहिलं की पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन वन रोटेशन काय होतं एक रोटेशन पूर्ण होतं आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळतो तो अँगल किती असतो 360 डिग्री and 360 degree म्हणजे 2 radian and this symbol represent angular displacement in the radian. Okay, तर हे जे सिंबल आहे आपण लिहिलं 360 is equal to 2 radian आणि 180 किती असं सांगा 180 is equal to 1 radian असं काय सगळ्याच्या. ओके, तर 1 radian is equal to how many 180 degree 180 degree 360 degree is equal to 2 radian. किती म्हणजे this point is very very important in this way. आतापर्यंत आपण काय पाहिलं त्या टॉपिकला आपण जाऊया. आतापर्यंत आपण ह्या लेक्चर मध्ये पाहिलंय when body thrown upward बरोबर आहे when body thrown downward हे इक्वेशन आपण पाहिलेले इक्वेशन ऑफ मोशन अंडर ग्रॅव्हिटी E is equal to U plus GT. Second kinetical equation S is equal to dt plus 1 half GT square. Third kinetical equation V square is equal to U square plus twice GS under gravity वरून खाली पडताना. त्याच्यानंतर अगेन ग्रॅव्हिटीला काय पाहिलं when body thrown vertically खालून वरती फेकली तर V is equal to U minus GT. त्याच्यानंतर S is equal to UT minus 1 half GT square. Third kinetical equation V square is equal to U square minus twice GS. त्याच्यानंतर आपण पाहिलं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन 10 सेकंड बॉडी वरून खाली पडत असेल तर आपण लिहितो V is equal to सॉरी SF is equal to U plus G by 2 into bracket twice n minus 1. वरतीच बॉडी जर खाली वरती जात असेल तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन 10 सेकंड कसं मिळेल तर फक्त प्लस साइन काढून टाका त्या ठिकाणी आपल्याला मायनस साइन इथं आपण ठेवलेला आहे बरोबर. इथं सगळ्यांना इथं मी हायलाइट करतो पहा इथं केलेलं आहे हेच प्लस प्लसच्या काय केलेलं मायनस साइन टाकले जास्त डार्क झाले किंवा तुमचं मायनस साइन आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो आताच आपण जो कन्सेप्ट पाहिला तो म्हणजे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय इन बॉडी मूव्हिंग अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल is called as the circular motion. And the example सगळ्यांना माहिती आहे की moon moving around the earth, the earth moving around the sun, त्यानंतर tip of the clock त्याला जो काटा असतो बरोबर त्याचं जे हे असतं सर्क्युलर मोशन मध्ये असतो किंवा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस बरोबर किंवा मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन. In this way this topic is completed. We'll stop here. We have seen the angular displacement height concept आपण शेवटी पाहिला होता. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय angular velocity त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांनी मित्रांनो हा काळ अतिशय कठीण आहे बरोबर परंतु त्या कालावधीमध्ये सुद्धा स्वतःची काळजी घ्या सगळ्यांनी व्यवस्थितपणे मास्क वापरा स्वतःची काळजी घ्या त्याचबरोबर आपल्या परिवाराची काळजी घ्या. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू बाय.